ठीक आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. काल आपण ठीक आहे. तर काल आपण 10वीचा जो पार्ट 1 आहे तो पाहिलेला आहे. आज आपण 10वीचा पार्ट 2 पाहणार आहोत. पीडीएफ दिसत आहे सगळ्यांना? आवाज येत आहे? हो सर. ठीक आहे. बघा, काल आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. आज आपल्याला पार्ट 2 पाहायचा आहे. कालचा जो पार्ट होता तो केमिस्ट्री आणि फिजिक्सचा होता. आजचा जो भाग 2 आहे तो पूर्णपणे बायोलॉजीचा आहे. तर बऱ्यापैकी ह्याच्यात कव्हर होईल तुमचं. फोकस तुम्ही 8वी 9वी 10वी याच्यावरती करा. आता बायोलॉजी मध्ये जे पहिलं प्रकरण आहे आनुवंशिकता व उत्क्रांती, तर याच्या अगोदरही या कन्सेप्टचा आपण अभ्यास केलेला आहे, परंतु इथं मात्र ती विस्तृत स्वरूपात दिलेली आहे. बघा, एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता. आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ ग्रेगर जॉन मेंडेल यांनी केलेला आहे. त्यांनी बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष शोधून काढले. 1901 साली ह्युगो द विस या त्यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला आहे. यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिलेले आहे. तोपर्यंत ते कोणालाही माहिती नव्हते. ठीक आहे. तर बरेच शास्त्रज्ञांचं इथं दिलेलं आहे त्या विषयाचं कार्य. डीएनए दिलेलं आहे, आरएनए दिलेला आहे. बघा, प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतर म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. डीएनए मध्ये असलेली जनुके आरएनएच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये
भाग घेतात, तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनांची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरता आवश्यक असते. या प्रथिनांच्या निर्मितीमुळे डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डॉग्मा असे म्हणतात. पुढे जाऊया. उत्क्रांती महत्वाचा आहे. कधी कधी उत्क्रांती म्हणजे काय असं पण येतं. तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. काय आहे उत्क्रांती म्हणजे? सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल आहे आणि क्रांती त्याच्या विरुद्ध. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते. अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक असते. हे पक्क करा. उत्क्रांतीचा सिद्धांत, थिअरी ऑफ इव्होल्युशन, या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झालेला आहे. कुठं झालेला आहे? उत्क्रांतीवादीचा सिद्धांत काय आहे उत्क्रांतीवादाचा? तर पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झालेला आहे. याला उत्क्रांतीवादी सिद्धांत म्हणतात. पुढे काय झालं? त्याच्यात काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होत आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते. जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजेच उत्क्रांती होय. बघा, तर यासाठी काही बाह्यरूपीय पुरावे आहेत. प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्ये प्राण्यात आढळतात. तर पानांचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानांची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीमध्ये आढळतात. यावरून हे सूचित होते की वरील गटात समस्थळे आहेत, म्हणजे साम्य स्थळे आहेत. त्यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्व ज्यापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. शरीरशास्त्रीय पुरावे आहेत काही. हाडांच्या रचनेत जोडणीत मात्र साम्य आहे ते दिलेलं आहे. एव्हिडन्सेस आहेत. पुन्हा तेच मागच्या वेळेस पण आपण केलं होतं, पण तो इतकं महत्वाचं आहे की ते येण्याची दाट शक्यता आहे. कार्बनी वैमान पद्धत ही नैसर्गिक कार्बन 14 म्हणजे कार्बन 14च्या किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली असून व्ही लॉर्ड लिबी यांनी 1954 मध्ये विकसित केली आहे. यासाठीच लिबी यांना 1960चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. या पद्धतीने काढलेली विविध पदार्थांची वये रेडिओ कार्बन नावाच्या शोधपत्रिकेत प्रसिद्ध केलेली आहेत. एम्ब्रॉलॉजिकल डिव्हाइसेस एव्हिडन्सेस आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले
व त्यांच्या निरीक्षणातून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील, म्हणजे जो सक्षम असेल तो काय करेल, जगेल, असे सांगणारा निसर्ग निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. त्याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवड ही महत्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग जीवच जगतात, बाकीचे मरतात. म्हणजे सांगितलेलंच आहे, सक्षम जो आहे तोच काय होईल, जगेल. सक्षम ते जगतील. जो स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंगेस्ट असेल तोच जगेल, असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. इथं बघा, हे सगळं एकच आहे. भ्रूणविषयक सगळ्यांचे भ्रूण सारखेच आहेत. लॅमार्कवाद बघा, लॅमार्कवाद काय आहे? लॅमार्कवाद लॅमार्किझम आहे. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या संरचनेत बदल होतात व या बदलांमध्ये त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. त्याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, म्हणजेच यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स असे म्हटले. त्यापुढेही जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळे लांब माने झालेले आहे. तसेच लोहाराचे खांदे खानाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, लिमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्या योग्य झाले, अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे कशाची आहेत? मिळवलेली वैशिष्ट्ये, अक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होता. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत, म्हणजे थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स किंवा लॅमार्कवाद होय. महत्वाचं आहे, लक्ष द्या. स्पेसिएशन, ह्युमन इव्होल्युशन हे पण महत्वाचं आहे. बघा, मानवी उत्क्रांती कशी झाली? उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीव पासून आज ज्ञात असलेल्या जैवविविधतेची जडणघडण झालेली आहे. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्रापणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनॉसॉर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एक सारखे दिसू लागले. अशासारखे एप या माकडासारखे. कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे एप कपी, एप म्हणजे कपी प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले आणि अखेर गिबन ओरांग उटांग मध्ये त्यांचे रूपांतर झाले. इथे दिलेला आहे उत्क्रांत कसा झाला. तर बघा, इथं लेमूर सारखे प्राणी, प्राचीन प्राणी आहेत. इथं तर 7 अब्ज असं इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इजिप्ती पिथिकस आहे. त्याच्यानंतर ड्रायोपिथिकस आहे. त्याच्यानंतर राम पिथिकस आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिपिथिकल आहे. कुशल मानव, वीस लाख वर्षापूर्वीच आहे. त्याच्यानंतर 15 लाख ताट चालणारा मानव.
त्याच्यानंतर निअँडरथल, त्याच्यानंतर क्रो मान्य मानव, साधारण 50,000 वर्षापूर्वीचा. तर हे काय आहे सगळं उत्क्रांत झालेली त्याची त्याचे फेजेस दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा सुरुवातीला काय झालेलं आहे, उरलेले हे एप सारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले व सुमारे 2.5 कोटी लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपाजी गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी त्या ॲपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी व इतर कामासाठी त्यांना हाताचा व वापर करावा लागत होता. बघा सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानवसदृश्य प्राण्यांची रचना मानव म्हणजे होमो या प्रजातीचे सदस्य असण्या इतपत आपल्या जवळचे असल्याची सारखी दिसू लागले. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. सुमारे 50,000 वर्षापूर्वी मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता. बुद्धिमान मानव म्हणजे होमोसेपियन या वर्गाचा सदस्य मानण्यास तो योग्य झाला. त्याच्यानंतर निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला. 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत तरीही अजून मानववंशाच्या मुळांच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. ठीक आहे, ते झालं अनुवंशिकतेचं. त्याच्यानंतर आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. बघा सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. तर सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावरती होत असते. शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. तर पेशीस्तर होणाऱ्या श्वसनात अन्न पदार्थ ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण करत असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. एटीपीचा तुम्हाला समजा फुल फॉर्म जरी विचारला तरी माहिती असावं. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. फॉस्फेटचे ठीक आहे, ते बाकीचे तुम्ही पाहू शकता. परिचय शास्त्रज्ञांचा. ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया आहे. विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सजीवांची ऊर्जा. तर काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. उदाहरणार्थ अनेक जीवाणू. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. विनॉक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन, ग्लायकोलायसिस आणि किण्वन फर्मेंटेशन हे 2 प्रमुख टप्पे आहेत. त्यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळत असते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुव्हिक आम्ल काही विकारांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतरित केले जाते. याला किण्वन अर्थात फर्मेंटेशन म्हणतात. बघा आता विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा.
बघा, आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोलेजन स्वरूपात साठवले जाते. त्याच्यानंतर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन म्हणतात. प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिन म्हणतात. प्रथिनांपासून सुद्धा प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी, महत्वाचा याच्यावर प्रश्न असतो, प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे ती प्रत्येक अवयवापर्यंत किंवा पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव पेशी त्या अमिनो आम्लापासून अथवा त्यांना आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. त्याची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. ठीक आहे, प्रथिन आणि त्यापासून मिळणारी अमिनो आम्ले. तर रक्त, लाईट, रक्त, हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे, स्नायू, ऍक्टिन, मायोसिन ही प्रथिने, त्वचा, मेलेनिन, रंगद्रव्ये, कॅरोटीन, हाडे, ऑसिन, पेशी, प्रदव्य पटलातील प्रथिने, स्वादुपिंड, इन्शुलिन, ट्रिप्सिन, पीयूषिका ग्रंथी, विविध संप्रेरके. लक्षात ठेवा, थोडक्यात एखादा तुम्हाला येऊ शकतो. पुढे जाऊया. ठीक आहे, पुढे बघा, स्निग्ध पदार्थ आहेत. हे एकच आहे. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये साठवून ठेवले जातात. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत. अ, ब, क, ड, ई आणि के. यापैकी महत्वाचं आहे अ, ड, ई आणि के मेद म्हणजे स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य आहेत आणि ब आणि क ही जलविद्राव्य आहेत. लक्षात ठेवा. बघा, आपण पाहिलं आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब्र चक्र प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लाविन जीवनसत्व बी व निकोटीनमाइड जीवनसत्व B3 याचा उपयोग होतो. स्पेशली हे लक्षात ठेवा, 6 प्रकार आहेत. यापैकी अ, ड, ई आणि के हे मेदात द्राव्य आहेत, विद्राव्य आहेत. तर ब आणि क हे कशात आहेत? जलामध्ये म्हणजे पाण्यामध्ये विद्राव्य आहेत. सेल डिव्हिजन, मायटोसिस हे एक महत्वाचं आहे. पेशी विभाजनाचे मुख्य 2 प्रकार आहेत, सूत्री विभाजन आणि अर्ध गुणसूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस आणि मेयोसिस. पुढे जाऊया. यातल्या अवस्था लक्षात ठेवा, या अवस्था महत्वाच्या आहेत. फेजेस, मायटोसिस, प्रोफेज पूर्वावस्था, मेटाफेज मध्यावस्था आणि एनाफेज. आणि याची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा, हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचबरोबर टेलोफेज म्हणजे अंत्यावस्था. 4 अवस्था लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मेयोसिस जीवन प्रक्रिया भाग 2. आता याच्यातून प्रश्न असतो आपल्याला, ठीक आहे. तर अलैंगिक प्रजनन, असेक्सुअल रिप्रोडक्शन, युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. याच्यामध्ये तुम्हाला बायनरी, आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे,
विभाजन, बायनरी फिशन. तर आदिकेंद्रकी सजीव, आदिजीव, अमिबा, पॅराशियम, युग्लिना इत्यादी दृश्य केंद्रकी पेशीतील आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. आपल्याला उदाहरण लक्षात ठेवायचे आहेत. यामध्ये स्पेशली काय होतं, दोन समान भागात विभाजन होऊन जनक पेशीचं पेशी नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री मायटोसिस किंवा असूत्री ॲमाटोसिस पद्धतीने होत असते. उदाहरण लक्षात ठेवा फक्त, द्विविभाजन याच्यामध्ये जीवाणू, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना इत्यादी. आडवे उभे पण लक्षात ठेवा. बहुविभाजन, मल्टिपल फिशन. तर बघा, अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. उदाहरणच विचारलं जातं. महत्वाचं आहे, कालिकायन, बडिंग. तुम्हाला किण्व पेशी मुकुलायन किंवा कालिकायन करताना दिसलेल्या असतील किंवा दिसतील. म्हणजे अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कालिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कालिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्व. त्याच्यानंतर खंडी भवन, बहुपेशीयमध्ये खंडी भवन, फ्रॅगमेंटेशन. बघा, या प्रकारात काय होतं, जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे तुकडे होतात. काय होतात, अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. जसे की शेवा, स्पायरोगॅरा आणि सायकॉन यासारख्या स्पंज प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारे प्रजनन होते. खंडी भवन. प्रश्न येतो त्याच्यावर सुद्धा. त्याच्यानंतर रिजनरेशन, पुनर्जनन. बघा, धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. परंतु प्लॅनेरिया सारख्या काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात व प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार होतात. यालाच पुनर्जनन असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे बडिंग, मुकुलायन. याच्यात पण आहे. बघा, पूर्ण वाढ झालेल्या हायड्रा, मुकुलायन कशात होते, हायड्रा. जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरा भित्तिकेवरती विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनामुळे फुगवटा तयार होतो. या फुगवट्याला काय म्हणतात, मुकुल म्हणतात. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुह आहे. जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगुहेशी संलग्न असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शाकीय प्रजनन, व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजनास शाकीय प्रजनन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांचा म्हणजे मुकुल किंवा पानफुटीचा पानांच्या कळावर असलेल्या मुकुलाच्या साह्याने शाकीय प्रजनन केले जाते. याच्यामध्ये स्पेशली ऊस, गवत यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. बीजाणू निर्मिती आहे. त्याच्यामध्ये आता पुन्हा लैंगिक प्रजनन आहे. त्याच्यामध्ये युग्मक निर्मिती, फलन या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत प्रक्रिया. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. बघा, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन. तर वनस्पतीमध्ये फूल हे लैंगिक प्रजनाचे कार्यात्मक एकक आहे. फुलांमध्ये बाहेरून आत या क्रमाने 4 मंडले असतात. पहिलं आहे बाहेरचं एकदम, त्याला
निदलपुंज कॅलॅक्स म्हणतात, दलपुंज कोरोला, पुमंग अँड्रोशियम अँड जायंग जॅनशियम. यापैकी पुमंग आणि जायंग हे प्रजननाचे काम करतात, म्हणून यांना आवश्यक मंडले म्हणजे एसेन्शियल ओड्स असं म्हणतात. दिलेलेच आहे. बघा, निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले ऍसेसरी होल्स म्हणतात. निदलपुंजातील घटक दलांना निदल म्हणतात आणि ते हिरव्या रंगाचे असतात. दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविधरंगी असतात. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्यांचा घटक दलांना पुकेसर. जायंग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्यांच्या घटक दलांना स्त्रीकेसर असे म्हणतात. तर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायंग हे दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी अर्थात बायसेक्शुअल असे म्हणतात. जास्वंदी फॉर एक्झाम्पल, उदाहरण लक्षात ठेवा, प्रश्न उदाहरणावरती असतो. बरीचशी आणि चांगली माहिती इथे दिलेली आहे. या पीडीएफचा चांगला तुम्ही यूज करा. अँथर वगैरे, स्टाईल, पोहलूज, एक्सेल. ठीक आहे, याचा पण व्यवस्थित अभ्यास करा. हे काय तुम्ही वाचून पण करू शकताय, काय नाही याचे. बघा, युग्मक तयार करणाऱ्या पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजे 2n असते. त्यात अलंगी गुणसूत्रांची संख्या 22 जोड्या व एक जोडी लिंग गुणसूत्राची असते, म्हणजे 44 अधिक XX किंवा 44 अधिक XY. या पेशी अर्ध गुणसूत्री व विभाजित होतात. यामुळे युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या एक गुणीच n राहते, म्हणजेच 22 अधिक x किंवा 22 अधिक y. शुक्रपेशी 22 अधिक x किंवा 22 अधिक y या दोन्ही प्रकारच्या तयार होतात, तर अंडपेशी 22 अधिक x या एकाच प्रकारच्या तयार होतात. महत्वाचं आहे, शुक्रपेशी मात्र x आणि y, मात्र अंडपेशी मात्र x या एकाच प्रकारच्या तयार होतात. ठीक आहे, त्याच्यानंतर विकास व जन्म. प्लेसेंटा महत्वाचं लक्षात ठेवा. बघा, फलन झाल्यानंतर पुढे साधारण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूणांची वाढ पूर्ण होते. दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. जेव्हा युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून लिंग गुणसूत्रापैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते, स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीला येते. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. ठीक आहे, हे पण महत्वाचं आहे. IVF सरोगशी थोडस लक्षात घ्या, त्यातून येण्याची शक्यता असते. ठीक आहे, तुम्ही करा. प्राण्यांचे वर्गीकरण. बघा आता, साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे. प्राणी वर्गीकरणाचा इतिहास पाहूया. तर वेगवेगळे अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्याचे वर्गीकरण केले.
त्यांनी शरीर आकारमान, त्याच्या सवयी, आदिवास यासारख्या मुद्द्यांद्वारे वर्गीकरण केले. विज्ञानातील प्रगतीनुसार पुढे संदर्भ बदलत गेले व त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलत गेले. बघा, अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणतात. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रॅक्टस, लिनी, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यांवर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉबझस्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात काल्वरुज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. ट्रॅडिशनल मेथड, पारंपरिक पद्धती, प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित. एक म्हणजे असमपृष्ठरज्जू आणि दुसरा आहे समपृष्ठरज्जू. कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स. समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल्ल्या विदरे नसतात. नर व कॉर्ड असेल तर तो युग्मांनी पेर्ड किंवा भरीव सॉलिड असते. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ डॉर्सल साइडला असते. बघा, ऍटलिस्ट एवढं तरी लक्षात ठेवा, असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. संघ, फिलम म्हणजे आदिजीव. बघा, आदिजीव, रंध्रीय, पोरिफेरा, प्रोटोझोआ, सिलेंटराटा, निडारिया, त्याच्यानंतर चपट्या कृमी, गोल कृमी, वलई. दिलेलं आहे व्यवस्थित, मराठीमध्ये पण दिलेलं आहे. विशेष म्हणजे आदिजीव आहे, रंध्रीय आहे, सिलेंटराटा आहे, चपटे कृमी आहे, गोल कृमी आहे, वलई आहे, संधिपाद आहे, मृदुकाय आहे, कीटक चर्मी आहे, त्याच्यानंतर कंटक चर्मी आहे, त्याच्यानंतर अर्ध समपृष्ठरज्जू आहे, त्याच्यानंतर उपसृष्टी समपृष्ठरज्जूमध्ये सुद्धा चक्रमुखी आहे. याच्यामध्ये एक स्पेशली युरोकॉर्डटा आहे, सॅफोलोकॉर्डटा आहे आणि व्हर्टिब्रेटा आहे. तर या व्हर्टिब्रेटाचे पुन्हा वर्ग आहेत: चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. या आकृती लक्षात घ्या, बऱ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला इथला मार्क मिळेल. ते आपण पाहिलेच आता. बघा, तर आता समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये बघा काय आहे. तर पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. श्वसनासाठी कल्ल्याविद्रे म्हणजे गिल स्लिट्स फुफ्फुसे असतात. हृदय शरीराच्या अधर बाजूला असते. क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. पुढे जाऊया. रचनात्मक संघटन, सेल्युलर. याच्यावर पण प्रश्न असतो बरं का. शारीरिक सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री. आता यात काय आहे, तर शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला 2 समान भाग मिळतील. प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला असता त्या शरीराचे समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार आहेत. असममित शरीर म्हणजे एसिमेट्रिकल बॉडी. तर अशा प्रकारच्या शरीराबाबत असा कोणताही अक्ष नसतो की ज्यातून छेद घेतल्यास त्याच्या शरीराचे 2 समान भागात विभागले जाऊ शकेल.
पडतात, उदाहरणार्थ तारा मासा, आर्य समिती. ठीक आहे, थोडा वेट करा, येईलच लाईट.